तुम्हाला लागलं तर नाही ना? तुम्ही ठीक आहात ना? मालक, मी अपरी आहे, मला काय नाही होत. तर पण हे झालं कसं? तुम्ही अडकलात कशा? सॉरी सॉरी सॉरी, हे सगळं ना माझ्यामुळे झालं. मालक, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? हो असं नाही, पण मी तुमच्याशी वाद घातला नसता तर हे सगळं झालंच नसतं ना. खरं तर माझ्यामुळेच तुम्हाला त्रास झाला. आज ऑफिसला बी उशीर झाला. अरे हो, ऑफिसला जायला उशीर झालाय, क्लायंट वाट बघत असेल. मी जातो हा. तुम्ही घरी जाल ना नीट? होय. नक्की. होय. मी जातो हा. होय. चला, मी अभि घरी जाते. सोबत आहे ना, काय सांगू पण. अरे देवा, काय झालं माझ्या जादूला? हे असं का होतंय? जादू का तुटतीये? सगळी कामं खरं तर ना भानूने करायची, पण मला करावी लागतात. शोभे, तू करू नकोस ना काम. आपण बघूया ना दुसरी कोणीतरी. तुला दुसरी कोणीतरी चालणार आहे, पण भानू नको. ती डोळ्यात खुपते ना तुझ्या, म्हणून पाठवलंस ना? अगं नाही, मी नाही हकलवलं तिला. हे तर तू बोलूच नकोस आई. तिला बाहेर काढण्यासाठी ना तू काय काय केलंस ना, हे तुलाही माहिती आणि मलाही माहितीये. अगं नाही शोभे, माझ्यावर विश्वास ठेव. मी काहीच केलं तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये माझा. अगं अगं मी खरं ते बोलते, माझ्यावर विश्वास ठेव ना. नाही बोलले ना? आता त्या चेटकीनेला चाळेबाहेर काढण्यासाठी मी प्रयत्न करत होते. नाही बघ, अजूनही तिला चेटकीन बोलतेस तू. माझी खात्रीच आहे तू नक्की काहीतरी तिला बोललीयस आणि म्हणून ती चाळ सोडून गेलीये. नाही, तुला बरं वाटतंय का? हा, आपल्या मुलीला त्रास होतोय काम करून. बरं वाटतंय का तुला? चल, तुझ्या घरी पण जाऊया. तुझी पण कामं मी करते. मोलकरीण करून टाक मला. अगं अगं काय बोलतेस? आई आहे मी तुझी. आईला असं बोलतात? आई आहेस ना, मग आईसारखं वाग ना जरा. का माझ्या सुखाच्या आड येतेस? असं का बोलते शोभे? खरं तेच बोलते. माझं सुख आहे ना, खुपते तुझ्या डोळ्यात. आईला वाटेल तशी बोलायला लागली. तुझ्या सुखासाठी मी काय काय केलं सगळं विसरलीस का? काही विसरली नाहीये, सगळं माझ्या लक्षात आहे. म्हणूनच ना वाईट वाटते ग मला. तू अशी का वागतेस? तुझ्या ना पाया पडते. भानू परत आली ना तर तिला काहीही बोलू नकोस. आणि जर तिच्यावर चिडचिड केलीस तर याद राख. हम हो का? मग ती हे असं वागली ते तुला पटलं का? तुझं वागणं तरी कुठे मला पटते ग. घेते ना तुला सांभाळून. आई असं काय करतेस ग? भानू खरंच खूप चांगली मुलगी आहे, गरजू आहे. आणि मला सांग, एवढ्या कमी पैशात आपल्याला असं काम करणारी मुलगी मिळेल का? हा, तुला तर कमी पैशात कोणी काम करायला मिळत नाही. त्याचा चॉपर सगळं माझ्या डोक्यावर फोडतीयस तू. पण हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय. तू काहीतरी बोललीस ना म्हणून. कुठे गायब केलंस तिला? कुठे गायब केलास? काय माझ्यावर संशय घेतीयस तू? अशा मुलीसाठी जिने तुला धोका दिलाय. माझा ना पूर्ण विश्वास आहे ती माझा विश्वासघात करणारच नाही. येईल बघ परत. येणार नाही. जा, उठ. अगं उठ. असं काय करते? उठ ना.
आईला छळतीये नुसती. आई आहे मी, आई. काय समीर भाऊजी, हा हे काय नवीन सुरू केलं आता? अहो सीझन वाईज बिझनेस. दिवाळीसाठी हे उठणं आणि हे सगळं लावून आवरून व्यवस्थित ठेवतोय. काय तर म्हणे सीझन वाईज बिझनेस, एक ना धड भारावर चिंध्या. नाही तर काय. हो वहिनी, चांगलं बोलता येत असेल ना तर तोंड तरी बंद ठेवा. तुम्ही चांगलं करा, मग आम्ही चांगलं बोलू. कावीळ झालेला ना अख्खं जग पिवळच दिसतं. अहो जरा चांगल्या नजरेने बघा, सगळं छान दिसेल. मला झाली असेल ना कावीळ, पूर्ण चाळीला तर नाही होणार. काही बोलू नका, अख्ख्या चाळीत मान आहे मला. हा, आणि सगळे माझ्याबद्दल आणि माझ्या बिझनेस बद्दल चांगलंच बोलतात. अरे मावशी, मावशी दिवाळीला लागणारं सगळं साहित्य आहे माझ्याकडे. यावेळेस माझ्याकडूनच घ्यायचा. अरे वा सम्या. हा खरंच सम्या, तुझ्याबद्दल ना मला खूप कौतुक वाटतं बघ. हा, यावेळी दिवाळीत ना मी सगळं सामान तुझ्याकडून घेणार आहे, उठणं सुद्धा. हो. मोठा हो रे बाळा. हे काका भानू, भानू काका, भानू आली. भानू, थांब मी आलो. भानू, अगं भानू काय झालं? तू कुठे गेली होतीस? अगं आम्ही सगळे चाळीतले शोधत होतो तुला. ए शोभे, शोभे. ओ थांबा, उचलून नाही आणायचंय तिला, येईल ती. हा काय झालं? अगं बोल ना, अशी काय झाली तुझी अवस्था? सम्या सावकाश आण. हा, येतील येतील. अरे काय बोलू पण नको का मी? शिबाई, काही बातमी पण नाही. कुठे गेली ही भानू? शोभे, 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 चल. काय झालं का ओरडायला? अगं तुझी ती भानू आलीये परत चालीत. चल चल चल. अगं चल चल कुठे? हा बरं झालं ती आली, नाही तर तुझ्या आरोपाचं ओझं राहिलं असतं माझ्या डोक्यावर. पण लोकांनी आपल्यावर आरोप करावे, पश्चाताप व्हावा, असं वागायचंच कशाला ना? मी कुठं वागले होते? मी काहीच केलेलं नव्हतं तिला. आता भानू सांगेल ना तुला खरं खरं, तिच्या शब्दावर विश्वास बसेल ना तुझा. किती खोटे खोटे आरोप केलेस तू माझ्यावर, किती वेदना झाल्या माझ्या मनाला. झालं का आता तुझं? गप्प बसशील आता? गप्प का बसू मी? आता भानूकडून तुला कळेलच ना, तेव्हा कळेल तुला आईवरती किती खोटे आरोप केले ते. कुठे आहे भानू? आय खाली. भानू, खरंच ती भानू ना चिटकीणच आहे. सगळ्यांच्या वरती चटूक केलं, सगळे त्याच्या भोवती गोळा झाले. हा लीलावती, आता ना हा काटा तुला प्रेमानेच काढला पाहिजे. भाने, माझा राग बघितलास बरं का आतापर्यंत. आता गोडी गुलाबीने लाडी गोडीने ना तुझा काटा मी कसा काढते तेच बघ. समोरासमोर युद्ध फार झालं ग, आता गणी मी कावा. अगं बाई, इथंच काय बोलत बसले? त्या चिटकिणीच्या स्वागताला जायला हवं ना. भानू, काय चाललंय? अगं आम्हाला किती काळजी लागली होती माहितीये का? आम्ही सगळेच शोधत होतो तुला. जादू तर नीट काम करत नाही, आता काहीतरी बहाणा सांगायला हवा. नाहीतर एकदा प्रयत्न करून बघू का? नको, तिथे सगळ्यांसमोर काही घोळ झाला तर? तो अगं चल ना, चल. ये ये, सावकाश आहे, सावकाश आहे, सावकाश आहे. सावकाश. हा, हळू हळू हळू. हा, काय ग? काय झालं? हा, अगं बोल तरी, काय झालं? अहो वहिनी, एक तर तिची तब्येत नाहीये ठीक, फार अशक्तपणा आलाय. आणि प्लीज तुम्ही आता तिच्यावर ओरडू नका. थांबा, मी पाणी आणतो. मन्या, पाणी आणतोस का? नाही तू पटकन येशील ना. जा 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 पटकन. भानू, बसायला चेअर आणू तुला? बसायला? समीर भाऊजी, तिची काळजी घ्यायला मी आहे. तुम्ही थांबा वहिनी, तिला जरा शांत तर राहू द्या. हा तिला जरा शांत होऊ द्या. हा थांब. हा भाने, काय झालं होतं तुला?
आणि तू एकाएकी अशी गेलीस तरी कुठे? हा नाही, मी तुझा राग करते ग, म्हणून त्याची शिक्षा एवढी आम्हाला सगळ्यांना नाही द्यायचीस तू. गप्प कायस? अगं बोल ना काहीतरी. माझं काही चुकलं असलं ना तर मला माफ कर बाई. हा, पण त्याची शिक्षा माझ्या शोभेला आणि माझ्या जावयाला काही देऊ नकोस. यापुढे ना मी तुला कसलाही त्रास देणार नाही. हा, आता मला खरं खरं सांगा बाळ, मी तुला चाळीच्या बाहेर काढलं का? का माझ्या बोलण्यामुळे तू गेलीस? तुम्ही कुठे मला काय बोललात? मी तुमच्यामुळे नाही गेले, माझी तब्येत बिघडली होती. अरे शोभेला सांग. ऐकलं शोभे, पटली तुझी खात्री? हो ग भानू, पण मला सांगून जायचं ना. नाही, माझी तब्येत अचानक बिघडली आणि तुम्ही आजूबाजूला बी नव्हता ना. अगं बाहेर तर झोपली होतीस. मी उठले आणि पाय मोकळे करायला गेले तेव्हा हे सगळं झालं. अगं पण झालं तरी काय? ते मला ना अलर्जी झाली होती. हो, वाटलंच मला. भानू, आपलं सगळं सेम आहे. ग मला पण एलर्जी झाली होती. काल आपण इथे बसलो होतो ना, तेव्हा ते ऍलर्जी वाला झाड इकडे होतं, त्याच्यामुळे झालं हे सगळं. तर रात्रभर शिंकून शिंकून हैराण झालो मी. हा, मला बी ती अलर्जी झाली. खोकून खोकून मी बी वैतागले. हळूहळू एक पाणी घे, पाणी घे. माझ्या खोकण्याचा तुम्हाला त्रास झाला असता ना, म्हणून मी मंदिरात गेले झोपायला. त्या गुरुजींनी मला उठवलं आणि मग मी इथे आले. पण आता जो तुला त्रास झाला तो इतका झाला नसता ना. आणि आम्ही काय सगळे परके होत का तुला? पुन्हा असं वागू नकोस. हा, नाही वागडत. बरं आता चल वर जाऊन आता आराम कर. चल. अगं वर कुठे? केवढा अशक्तपणा आलाय तिला. खालीच आराम करू दे ती. नाही, मी ठीक आहे, मी चालू शकते. म्हणजे काय? तू अजून चिडलीस माझ्यावर? बरोबर आहे का तुझं? मी वागलेच तुझ्याशी तसं ना. नाही, तसं नाही. नाही ना, मग चल ना माझ्या घरी. हा, मी तुझी सगळी काळजी घेईन. चल ग चल. अगं तू कुठे? मी घेऊन जाते ना तिला माझ्या घरी. तुझ्यावरती आणि आराम कर. तू पण खूप काम केलेस गो बाई. चल. भानू, पाणी पाणी. अरे पाणी कुठं देतोय? चल. काम सांगू नको, आराम करू दे तिला. कसं वाटते? बरं वाटते ना? हो, मी बरी आहे. अगं खोकून शिंकून डोकं जड झालं असेल तुझं. मी जरा दाबून दिलं ना की हलकं वाटेल. हा, कशाला एवढा त्रास घेताय तुम्ही? अगं अगं अगं, तू इतकी आमची सेवा केलीस, आता मी थोडीशी केली तर कुठं बिघडलं? नाहीतर मी जरा तुला जास्तच त्रास दिला होता नाही का, त्याची भरपाई समज. हा, आज तुझं डोकं दाबतेय, उद्या तुझा गळा दाबायची ज्यावेळेस संधी मिळेल ना त्यावेळेला मजा येईल. म्हातारी खरंच काळजी करते का? हिचं काहीतरी प्लॅन आहे, बघायला पाहिजे. काहीच दिसत नाही मला. या जादूला पण ना आत्ताच बिघडायचं होतं. काय ग, डोकं दुखते? हो हो. अगो बाई, नाही. मग आता जरा मॉलिश करून दिलं ना की एकदम डोकं हलकं वाटेल बघ. हा, नको, कशाला करताय एवढं? अगं अगं अगं, त्यात काय? मी डोकं दाबून देतेय ना तुला. हा, मी जरी तुझा राग करत असले तरी शोभेचा, जावई बापूंचा तुझ्या केवढा जीव आहे बरं. तू अशी निघून गेलीस, त्याने किती त्रास झाला. चुकलं माझं, मी परत असं नाही करणार. अगं हो 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 हो, बैस. माहितीये मला, तू खूप हुशार आहेस ते. हा, गरम गरम हळद घालून दूध देते, ते पी, म्हणजे छान वाटेल. मावशी कशाला त्रास करून घेताय? हिच्या डोक्यात नक्की काहीतरी शिस्त आहे.
अंगठा वगैरे दुखतोय का? नाही हा नाही नाही दाबून धरलेस तू म्हणून म्हणते मी. नाही काय नाही झालं. बघू दे मला भाने. अहो, काय बघू दे म्हंटल ना. कुठे काय लागले? हा कुठे लागलेलं दिसत नाही. दुखतोय का? नाही दुखत आहे मावशी, मला कामाला जाऊ दे ना, लई काम आहेत मला. हे बघ भाने, दुखत असलं तर सांग बरं का. दुखण्याकडे दुर्लक्ष नको, नाही तर दुखणं वाढत जातं. सांग मला दुखतोय का? मला लई काम आहेत मावशी, जाऊ द्या मला. बस इथे. एक दिवस करू दे त्यांना त्यांची कामं. हा चल तू दूध पी. मावशी नकोय मला. हे बघ मी तुझं काही ऐकणार नाही. हा गप्पणाने दूध पी. शुभताई मला हाक कोणी मारताय. हाक मारत नाहीये तुला. दूध पितेस की नाही? मावशी मी ठणठणीत आहे. म्हणून लगेच उठून काही काम करायची गरज नाहीये. दूध पी. मावशी मला दूध नकोय. हे बघ बाने, तू जर दूध पिली नाहीस ना तर तू मला माफ केलं नाहीस असंच समजणार मी. पी ना दूध. काय टाकलं नाही ना या म्हातारीने यात? मन तर खूप करते ग. तुला दुधाऐवजी विषच पाजायचं. जाऊ दे. जिथं गुडीत होते तिथं विष कशाला? अगं पी ना. वय पिते. या म्हातारीच्या डोक्यात काय चाललंय ना ते मला बघायलाच पाहिजे. असं अगदी चुटकी सरशी दूध संपव. हा चल पी. काय ग काय झालं? नाही काय नाही. हो ना मग चल चुटकी सरशी दूध पिऊन टाक. हा वय अगं हसतेस काय? मी आहेच प्रेमळ. माझ्या मुलांना त्रास झालेला मला बघवत नाही. भानू कशा आहात तुम्ही? छान आहे. आणि जावई बापू इतकी पण नाही बरं का की लगेच उठून कामाला लागेल. काय झालं? हा, मी तुम्हाला जावई बापू म्हणाले धक्का बसला का? मास्टर म्हणते मी, ते पण प्रेमानेच म्हणते हो. मला काहीतरी करावं. मी काय करू आता? काही करू नकोस. आराम कर. जावई बापू अहो तुम्ही तरी सांगा ना हिला. मी काय सांगू? खरंच ग बाई, तुम्ही म्हणजे ना असा जावई मिळालाय मला, लाजाळू आणि भोळा. अहो काय झालं? इतकी का वाईट नाहीये मी, प्रेमळच आहे. फक्त मला प्रेम व्यक्त करता येत नाही एवढंच.